आज आपण गव्हाच्या पिठाचे उकडीचे मोदक बनवले आहे। त्यासाठी 2 वाटी गव्हाचे पीठ घेऊन चवीपुरते मीठ टाकून कणिक मळून घेतली आहे। कणिक भिजेपर्यंत कढईमध्ये 1 मोठी वाटी बारीक केलेलं ओलं खोबरं, त्यामध्ये अर्धा वाटी बारीक केलेला गूळ घालून गूळ विरघळेपर्यंत चांगले परतून घ्यायचे। आता 2 चमचे खवा घालून पुन्हा हे मिश्रण 5 मिनिटे परतून घ्यायचे। अर्धा चमचा वेलची जायफळ पावडर टाकून हे सारण थंड करण्यास ठेवायचे। आता कणकेचे पोळे करून थोड्या पाऱ्या लाटून घ्यायच्या। आता एक पारी घेऊन त्यामध्ये थंड झालेले सारण भरून व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे मोदकाच्या पाकळ्या करून मोदक करून घ्यायचे। मस्त मोदक झालेला आहे। अशा प्रकारे आपण काही मोदक करून घेतलेले आहेत। केलेले मोदक तुपाने ग्रीस केलेल्या मोदक पात्रात ठेवून त्यावर झाकण ठेवून 5 ते 7 मिनिटे मीडियम फ्लेमवर छान वाफवून घ्यायचे। तुम्ही ते बघू शकता, मोदक छान वाफले आहेत, मस्त मोदक झालेले आहेत। हे मोदक तुम्ही गणपती बाप्पाच्या नैवेद्यासाठी नक्की बनवा।